शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माळेवाडी डुकरेवाडी या गावामध्ये आलो आहे. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये डाळिंबाचे उभे तर ते शेतकरी आपल्या बरोबर आहे आणि त्यांनी आपले साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक खतं आणि प्रोडक्ट लिक्विड वापरलेले आहे. तर त्यांनी कसे कसे कोणत्या कोणत्या स्टेजला काय काय वापरलेलं आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव अमित माधव ताटे, राहणार माळेवाडी डुकरवाडी, तर तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. बरं बरं. आता तुमचा किती डाळिंबाचा प्लॉट आहे सगळं? हा प्लॉट पूर्ण 1200 झाड आहेत. इथं पण आता 1200 झाडांचा प्लॉट आहे, बरोबर आहे. तर तुमचं आता पहिलंच वर्ष आहे 12चं, बरोबर आहे. तर किती तारखेचं पहिलं पाणी? 6 मार्च. हा. तर आज किती दिवस झाले प्लॉटला? आज साधारण समजा 1.5-1.5 महिना झाले. 1.5-1.5 महिना झाला. तर आता तुमच्या प्लॉटची आपण व्हिजिट करून राहिलेलो आहे. सगळीकडे सेटिंग जबरदस्त आहे पहिल्या वर्षाच्या मानून आणि प्लॉटला ओव्हरलोडिंग सेटिंग बरोबर आहे. तर तुम्ही बेसल डोस पासून आपलं काय काय खतं वापरलं? बेसल डोसला आपलं साईश ॲग्रोचं ग्रीन गोल्ड हा. आणि अमृत गोल्ड किती किती बॅग वापरले? 30 बॅग आणि अमृत गोल्ड 10 बॅग. बरं. आणि अमृत गोल्ड 30 बॅग वापरले अमृत गोल्ड 30 बॅग आणि ग्रीन गोल्डचे 10. ग्रीन गोल्ड 10 बॅग वापरले. लिक्विड मध्ये काय दिलंय? लिक्विड मध्ये आपण सॉइल गोल्डचं 20 लिटरचा कॅन दिलाय. कॅन पूर्ण एक ऍप्लिकेशन बरोबर आहे. आता सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त चालू आहे आणि मादी गळीची संख्या पण भरपूर आहे, बरोबर आहे. मधमाशी पण नॅचरली. तर कसं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? एकंदरीत बाग हा ओव्हरलोड झालेला आहे. बरं बरं. आता हे बघा एकदम सगळीकडे छान setting आहे. माशांची संख्या भरपूर आहे. आपलं फ्लॉवर गोल्ड वापरल्यामुळं मला माशांची संख्या जरा वाढलेली सारखी वाटते. फ्लावर गोल्ड मुळे तुम्हाला काय काय फायदे झाले? फ्लॉवर गोल्ड मुळे फुलांची संख्या आणि मधमाशांची संख्या हे डायरेक्ट डबल दिसली 2च दिवसात. डबल झाली. हो. आणि कळी पण चांगली स्ट्रॉंग. कळीचा स्ट्रोक चांगला बाहेर सेटिंग पण मस्त चालू आहे. बाकी अजून तुम्ही सर्वच प्रोडक्ट वापरले आपले? साईश ॲग्रोचे तुम्ही निम गोल्ड वापरलं, फंगी गोल्ड वापरलेले, सगळेच प्रोडक्ट वापरून राहिले. तर काय वाटतं एकंदरीत रिझल्ट वगैरे कसं वाटतं? रिझल्ट इतर केमिकल पेक्षा आहे ना त्याचा रिझल्ट मला जरा चांगलाच वाटला. रिझल्ट चांगले वाटतो. आता जर सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम जाड काढीला सेटिंग झालेली बघा एकदम जाड काढली सेटिंग. तर मग झाडाची कॅनोपी वगैरे जर पत्ती वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे आणि ओव्हरऑल सगळीकडं एकसारखी सेटिंग आहे सगळीकडे. सेटिंग सगळीकडे बरोबर आहे. हो. तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? ऑर्गॅनिक कडे वळायला पाहिजे. काय म्हटले? ऑर्गॅनिकचा वापर केला पाहिजे. ऑर्गॅनिकचा वापर हा झाला पाहिजे बरोबर आहे. निसर्गाची हानी होत नाही आणि पिकही बी चांगलंच येतं. पीक जोमदार आहे, बरोबर आहे. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना या वर्षी मधमाशीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काहींनी पेट्या बसवल्या तरी मधमाशी पेटीतून बाहेर निघत नाही आणि मधमाशी निघत नाही पेटीतून बाहेर. पण इथं तसं काही तुम्ही पेट्या वगैरे काही नाही, मला पेटीची गरज नाही पडली. आणि ऍक्च्युअली जर व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर माशांची संख्या बी भरपूर दिसू राहिली. म्हणजे सगळ्या आगामाळाच्या माशा हो, सगळे नॅचरली आहेत, बरोबर. सगळे नॅचरली आलेले. पेटीचा काही विशेष नाही घेतलेला आपण. म्हणजे नॅचरली सेटिंग चालू आहे. कळीचा स्ट्रोक जर बघितला तर एकदम म्हणजे मोठा स्ट्रोक आहे, बरोबर आहे. हो. हे सगळीकडे व्यवस्थित एकसारखं आहे आणि रासायनिकच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर खर्चाचं कसं तुम्हाला? रासायनिकचा खर्च जास्त येतो आणि हा आपलं तुमचे जे प्रोडक्ट आहे हे जवळजवळ किमान 25 ते 30% खर्चाची बचत झाली. हो. दुसरी गोष्ट सिटिंग जबरदस्त. सिटिंग जबरदस्त झाली पहिल्या वर्षाचं. क्वालिटी पण मस्त. आता हे पहिल्या वर्षाचं झाड आहे बघा शेतकरी मित्रांनो. तर एकदम ओव्हरलोडिंग झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट याचं थोडंसं माल कमी करावं लागणार आहे, बरोबर. तर मग या ना पुढं थोडंसं.
आता तुमचं पहिलं वर्ष आहे बरोबर आहे. हो. पहिल्या वर्षाचे मला तुमचा काय तुम्हाला अनुभव कसा वाटतो? झाडाच्या बाबतीत जर पाहायला गेलं भरपूर फळ आणि भरपूर फुल लागलेले आहे. बरं. पुढं काही असं 19-20 काहीच वाटत नाही अजिबात. मधमाशांची संख्या भरपूर आहे. एकसारखं वाटतं. हो. आणि सगळं एकसारखं प्लॉट आहे. आज एप्रिल महिना आहे. एप्रिल महिना. आज तारीख किती आहे? आज 21 तारीख आहे. 21 तारीख. टेम्परेचर किती आहे सध्या? सध्या 43 टेम्परेचर. झाडाकडे बघून असं वाटत नाही का झाड कुठं सुकलेलं वाटतं किंवा मग ट्रेस तर काही विषयच नाही. आता ही तुमची काळी जमीन आहे बरोबर? हो. आता शेतकऱ्यांना काळ्या जमिनीमध्ये भरपूर अडचणी येतात. हा. सेटिंगला बरोबर आहे. त्या लवकर ताण बसत नाही किंवा मग सेटिंग होत नाही, शूटवर जाता भाग जातो. तसं तुम्हाला काही समस्या जाणवली नाही? काही अशी समस्या काही जाणवली नाही? एकदम व्यवस्थित. हो. म्हणजे काळ्या जमिनीमध्ये जर आपण व्यवस्थित जर काळजी घेतली तर चांगला डाळिंब पिकू शकते बरोबर. हो. आता हे बघा इथं एकदम झाड काढीला एकदम झुपक्यात सेटिंग. कळीचा स्ट्रोक वगैरे जर बघितलं आणि कळीला एक असे वेगळ्या प्रकारची चमक आहे बरोबर आहे. हो. ते पूर्ण सेटिंग झालेलं आहे. तर अजून काय वाटतं तुम्हाला? आता मला म्हणजे वैयक्तिक आपले ग्रीन गोल्ड आणि सॉइल गोल्ड वापरल्याचा भरपूर फरक दिसतोय. बरोबर आहे. हो. संपला माल आहे एकदम झाड गाडीला सेट झालेलं. तिथं जर बघितलं तर एकदम मस्त आहे बघ, सगळीकडे एकसारखं आहे. आजूबाजूचे जे रासायनिकचे प्लॉट आहे तर त्यांचं कसं काय वाटतं सिटिंग? आता त्यांचे आता 2-2, 3-3, 4-4 वर्षाचे बाग झालेले आणि सेटिंगच्या हिशोबाने पाहायला गेले तर आपली सेटिंग एकदम म्हणजे अतिप्रमाणात झाली असं दिसतंय बघ. काही फुल सेटिंग झाल्यावर थोडंफार कमी करावं लागतील असं म्हणजे 100% तुम्हाला वाटतं कमी करावं लागेल? हो, कमी करावं लागेल झाडाच्या. ठीक आहे. आता झाडं पहिल्या वर्षी झाडाचे भरपूर कमी करावं लागेल असं. साईज वगैरे पण करायची. दुसरी गोष्ट झाड ट्रेस मध्ये नाही जाऊन द्यायचं. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला थिनिंग करावं लागणार. हो. माल कमी करावा लागणार. हो. आणि एकंदरीत आपलं जे खत आहे अमृत गोड, ग्रीन गोड, सॉइल गोड हे झाडामधलं ऑर्गॅनिक कार्बन वाढवतं. मातीचा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब वाढवतं. त्याचा परिणाम तुम्हाला झाड एकदम जल्दी दिसतं, तंदुरुस्त. आणि दुसरी गोष्ट सेटिंग पण चांगली होती आणि झाड सहसा रोगाला बळी पडत नाही. आता तुम्हाला थोडासा अनुभव आला असेल. आता तुम्ही 2 महिन्यापासून ट्रीटमेंट आपली करू राहिली म्हणजे स्प्रेच्या बाबतीत इतर पत्ती, कॅनोपी, झाडाची ग्रीनरी. आता शेजारीचे प्लॉट आहे का पलीकडून तो तुमच्या बंधूच होते बरोबर? त्यांचं कसं रासायनिकचे सोडून देतं. हो, रासायनिक सोडून. आता त्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये किती फरक जाणवतो? इथून म्हणजे पाहिलं लगेच फरक जाणवतो. हो, चांगला फरक जाणवतो. पानाची साईज वगैरे बघितली इकडं पण दाखवा. मोठा प्लॉट आहे बघा. म्हणजे थोडंसं ग्रीनरी वगैरे आपली जबरदस्त वाटते बरोबर. आता हे बघा इथं सगळे माझ्या मुळाच्या माशांची संख्या दाखव इकडं. जवळ घेतलं म्हणजे सगळे ते माझ्या मुळाची मासे बरोबर आहे. आणि एका झाडावर 4-4, 5-5 मासे. हे बघ म्हणजे नॅचरली जिथं केमिकल कमी जातं तिथं फुलामध्ये जो आपण म्हणतो गुलकंद तयार होतो. मधमाशीला हानिकारक नाही येते आणि ती बरोबर येऊन तिथं बास तिचं काम करून जाणार ती बरोबर. हो. तसं रासायनिकमध्ये काय होते माशी लवकर येत नाही. आता काही बागा मी बघतोय का पेट्या बसवलेल्या शेतकरी तिथं माशी फिरकतच नाही. म्हणजे सगळे परिणाम कशाचे? केमिकलचे बरोबर आहे. तर केमिकल कमीत कमी वापर कमी करून ऑर्गॅनिककडे जर वळालं शेतकऱ्यांनी तर नक्कीच फायदा आहे. आणि मधमाशीचं थोडंसं जतन केलं पाहिजे. काय होतं आपल्याला ज्यावेळेस फुल उमलतं त्यावेळेस माशीची गरज असते बरोबर. तर असं नाही का आता वर्षभर तिला जर जतन केलं व्यवस्थित सांभाळलं तर त्या बसवायची गरज नाही येणार आणि नॅचरली मधमाशी येऊन तिचं काम करून निघून जाईल बरोबर आहे. तुमचं नाव सांगा ना? आर्यन पटाडे. आणि तुमचं काय रिलेशन काय तुमचं? माझा भाचा आहे. बरं, तुमचा भाचा आहे. तर तुला काय वाटतं एकंदरीत?
भरपूर भारी बाग झालेली आहे. फुलं पण एकदम भारी लागलेले आहे. मादा फुलांची संख्या भरपूर जास्त झालेली आहे. मधमाशा पण खूप आहे. मग त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाहीये की भरपूर मग फळं येणार आहे असं दिसून येते. आणि मग त्याच्यामुळे मग काय असं आता चिंतेचे हे नाहीये. म्हणजे टेन्शन फ्री. सेटिंग वगैरे एकदम चांगली झाली होती. मग त्याच्यामुळे आता काय नाही. आणि एकदम तुम्ही म्हणताय की ओव्हरलोड पण झालेला आहे. मग त्याच्यामुळे फळं आता पहिल्या वर्षीमुळे थोडे कमी करायला लागणार. बरोबर. पुढच्या वर्षी मग कमी करायची गरज लागणार. पुढच्या वर्षी झाड अजून डेव्हलप होईल. मग त्यावेळेस तुम्हाला कमी करायची गरज भासणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.